नमस्कार, मी राजेंद्र शेंडे आणि आपण पाहता थेट वार्ता। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो केवळ एका परीक्षेचा विषय नाही। हा विषय आहे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, पालकांच्या संघर्षाचा आणि शासनाच्या प्राधान्यक्रमाचा। सत्तेच्या सारीपाटातील भ्रष्ट सोंगट्या फिरविणाऱ्या सरकारचे लक्ष नेमके कुठे आहे, हा प्रश्न उपस्थित केला आहे समाज अभ्यासक, साहित्यिक गुणाजी काजरेकर यांनी। त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। हे निवेदन केवळ एका व्यक्तीचे मत न पाहता हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांचे प्रतिनिधित्व म्हणून पाहणे आवश्यक आहे। आजच्या भागात आपण भावना नव्हे तर तथ्य, प्रशासन, शिक्षण व्यवस्था आणि संविधानाच्या चौकटीत या संपूर्ण प्रश्नाचा अभ्यास करूया। दरवर्षी महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात। ही परीक्षा म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरचा निर्णायक टप्पा असतो। एका मिनिटाचा उशीर झाला, परीक्षा केंद्र चुकीचे आले, वाहतूक कोंडी झाली किंवा तांत्रिक अडथळा आला तर अनेक महिन्यांची मेहनत धोक्यात येते। प्रश्न असा आहे, विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतो की संघर्ष करण्यासाठी? लेखक गुणाजी काजरेकर यांनी त्यांच्या निवेदनात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। पहिला मुद्दा, राज्याच्या विविध भागातून विद्यार्थ्यांना मुंबई, पवई किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये परीक्षा द्यावी लागते। जालना, बीड, रत्नागिरी, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमधून विद्यार्थी रात्रीचा प्रवास करून परीक्षा केंद्रांवर पोहोचतात। दुसरा मुद्दा, मुंबईतील महागडे हॉटेल्स सामान्य शेतकरी, मजूर, कामगार किंवा अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या खर्चाचा मोठा भार सहन करावा लागतो। तिसरा मुद्दा, वाहतूक कोंडी। मुंबईतील ट्रॅफिकची परिस्थिती सर्वश्रुत आहे, विद्यार्थी वेळेवर पोहोचेल याची कोणतीही हमी नसते। चौथा मुद्दा, गेट बंद होण्याची कठोर वेळ। फक्त 2 मिनिटं उशीर झाला तरी विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही, त्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची वेळ येते। हा प्रश्न केवळ विद्यार्थ्याचा आहे का? नाही, हा प्रश्न संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा आहे। कारण शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा नव्हे, शिक्षण म्हणजे समान संधी। जर संधी मिळण्यातच असमानता असेल तर गुणवत्तेचे मूल्यांकन कसे होणार? कल्पना करा, एखादा विद्यार्थी रात्री 12 वाजता बसने निघतो, रात्रभर झोप नाही, सकाळी नवीन शहर, अनोळखी परिसर, वाहतूक, परीक्षा केंद्र शोधणे, वेळेचा ताण, पालकांची चिंता, याच मानसिक अवस्थेत विद्यार्थी परीक्षा देतो। याचा परीक्षेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का? आज ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतात। प्रवास खर्च, हॉटेल, जेवण, स्थानिक प्रवास यासाठी हजारो रुपये खर्च होतात। एका परीक्षेसाठी एवढा खर्च? जर जिल्हास्तरीय सुविधा उपलब्ध होऊ शकतात तर केंद्रीकरणाची गरज काय? या बाबतीत प्रशासनाचेही काही मुद्दे असतात। सुरक्षा, संगणक सुरक्षा, नेटवर्क, निरीक्षण, कॉफी रोखणे, ही सर्व कारणे महत्वाची आहेत। परंतु प्रश्न असा आहे, तंत्रज्ञानाच्या युगात या सुविधा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देता येणार नाहीत का? 10वी आणि 12वीच्या परीक्षा जशा जिल्हा स्तरावर यशस्वी होतात तसे सीईटी परीक्षांचे नियोजन करता येणार नाही का? लोकशाही सरकार केवळ कायदे करण्यासाठी नव्हे, सरकार गरिबांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी असते। विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे, त्याच्या शिक्षणासाठी खर्च करणे हा खर्च नसून गुंतवणूक आहे। याच पार्श्वभूमीवर गुणाजी काजरेकर यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केला आहे। त्यांच्या मते धार्मिक किंवा इतर मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांनाही शासनाने प्राधान्य द्यावे। हा एक सार्वजनिक धोरणाविषयीचा मुद्दा आहे आणि त्यावर विविध मतप्रवाह असू शकतात। अशा विषयावर चर्चा करताना तथ्य, आकडे आणि सर्व बाजू समजून घेणे महत्वाचे आहे। आपण पाहत होता थेट वार्ता। धन्यवाद।